यावेळी सायंकाळचे 7:30 होत आहे. आपण ऐकत आहात आकाशवाणी यवतमाळ केंद्राचे कार्यक्रम 102.7 मेगाहर्ट्झ प्रसारित करीत आहो. शेतकरी बंधू आणि भगिनींचा कार्यक्रम किसान वाणी. किसान वाणी. किसान वाणी बहर कृषी तंत्रज्ञानाचा. शेतकरी बंधूंनो, यानंतर कार्यक्रमात ऐकूया फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकार. हा या कार्यक्रमाचा भाग पहिला आहे. विषय आहे शेती आणि सहभागी तज्ज्ञ आहेत डॉक्टर संदीप कदम, प्रभारी अधिकारी कृषी संशोधन केंद्र यवतमाळ, तसेच प्राध्यापक रुपेश राऊत, सहाय्यक प्राध्यापक कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ. निवेदन आहे शिवानी वानखडे यांचं. हॅलो कास्तकार. फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकार. नमस्कार, कोण बोलत आहात? अशोक जमजा, कारंजन घाडगे. नमस्कार अशोकजी, आज आपला विषय आहे शेती. आपल्याला काही प्रश्न विचारायचे आहेत? हो. विचाराल? वाल पिवळा पडला म्हटलं, अच्छा, त्याला काही उपाय सांगा. नक्कीच. तुमच्या प्रश्नाचं निरसन करत आहेत रुपेश राऊत साहेब, ऐका त्यांच्याकडनं. हा. कोणचा वाल लावलाय? तो आपला बारीक वाला मिरची वाल म्हणते तो. हो का, म्हणजे झुडपासारखा वाढते तो आहे का? हो हो. पाणी वगैरे जास्त झालंय का त्या वालाला? पाणी बरोबरच आहे, पाणी नाही जास्त. नाही, आता ते कसं थंडीचं वातावरण आहे आणि त्याच्यामुळे काय होते, थंडीमुळे अन्नद्रव्याची उचल कमी झाल्यामुळे ते होऊ शकते तसं. हां, तर तुम्ही त्याला फवारा वगैरे घेतला आहे का? काही फवारा दिला होता. कोणचा? ट्रायकोडर्मा ते पावडर. ट्रायकोडर्मा? हो, ते पावडर ते 45-050. हां, मावा वगैरे आहे का? हो, 0-32 ते. हां. आणि काही कीटकनाशक वगैरे नाही मारलं. काही अटॅक आहे का त्याच्यावर याचा? नाही, अळी नाही आहे, फक्त पिवळा पडला. हो का, तर त्याला पाणी आहे ना चालू, म्हणजे झाला पाणी ना? आहे. हां, तर त्याला एक खताचा जो मायक्रोन्यूट्रिएंट येते की नाही, सूक्ष्म अन्नद्रव्य, त्याच्यासोबत 19-19चा किंवा मग ते तुम्ही जे फवारलाय त्याच्यापैकी एखादं मिक्स करून फवारून घ्या. आणि किडीचा अटॅक नाही आहे त्याच्यावर? नाही. हां, तर मग ते होऊन जाईल बहुतेक. ते आता थंडीचं वातावरण, त्याच्यामुळे काय होते की अन्नद्रव्याची उचल कमी झाल्यामुळे एखाद्या वेळेस ते पिवळा पडू शकतो, किंवा पाणी वगैरे साचून राहिलं तर पिवळा पडू शकतो. पाणी बरोबर, पाणी नाही साचलं नाही ना? पूर्ण पानं असे कसे येलो मोजॅक सारखे दिसतात का सोयाबीनमध्ये येतो असा? पानं म्हणजे पिवळे पडले, पण कसे पिवळे पडले, म्हणजे असे ठिपके पडले? आता लोक पूर्ण इकडे पिवळेच पडले वाला सर्वांचे. हो का? हां, ते येलो मोझॅकचा अटॅक असू शकतो. ते पाहिल्याशिवाय काही सांगता नाही येणार. व्हायरसचा अटॅक जसा आपला सोयाबीनमध्ये असतो की नाही. आपल्याला पुढच्या वर्षी जर हे घरचं बी लावत जमेल का? नाही, वालाचं वगैरे तुम्ही काय करा, विकतचं बियाणं आणून लावत जा. आणि त्याला लावायच्या पहिले त्याची ब्रीज प्रक्रिया वगैरे करून. तसंही तुम्ही ट्रायकोडर्मा वगैरे वापरताच. तर दुसरा प्रश्न होता, आपलं हे लावायचं होतं आपल्याला, ढेमस. हां, ढेमस लावायचं, ते कवा लावायचे, कोणती जात लावायचं आहे? हां, हॅलो. केव्हा लावायची म्हटलं ते ढेमस? हां, नमस्कार भाऊ. नमस्कार जी. काय नाव आपलं? अशोक जवंजा. कुठले? कारंजा घाडगे. कारंजा घाडगे. हो. अच्छा, तर ढेमसा आता थंडी कमी झाली की लागवड चालू करा. अच्छा. हो. हो. आणि ढेमसासाठी प्रायव्हेटच व्हेरायटी तुम्ही वापरा. हो, प्रायव्हेट. हो, तुमच्या कृषी केंद्रात जे मिळते की नाही, छोटे जे ढेमसा येतात हिरवे, हां, तीच व्हेरायटी वापरा. अच्छा, ठीक आहे. ठीक आहे. हो, आणि त्या ढेमसाची काळजी अशी घ्यायची की ढेमसावर स्प्रे जे आहे ते स्प्रे मध्ये 8-8, 10-10 दिवसानं कंटिन्यू घ्यायचे, कारण त्याच्यावर सकिंग पेस्ट, मावा वगैरे जो येते की नाही, आणि येऊ नाही द्यायचं. त्याच्यावर आपलं साधंच औषध चालते, फंगीसाईड आणि आपलं कॉन्फिडर वगैरे. हो, कॉन्फिडर आणि एक फंगीसाईड साफ येते, अँट्रॅकॉल येते, एव्हिएटर येते.
बरोबर आहे. गव्हात नाही मारत. तर साधेच फंगीसाईड वापरायचे त्याच्यात हो. आणि पाण्याच्या पाळ्या व्यवस्थित द्यायच्या. हो हो ठीक आहे. ठीक आहे दादा, झालं समाधान? हो जी. तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं निरसन केलं होतं डॉक्टर कदम साहेब यांनी. फोन केल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकार. हॅलो. हॅलो कास्तकार, नमस्कार. कोण बोलत आहात? नमस्कार मॅडम जी. नमस्कार, कोण बोलत आहात? सुरेश गुजर, मुक्काम कोल्ली, तालुका बाबुळगाव, जिल्हा यवतमाळ. बोला गुजरजी, आज आपला विषय आहे शेती. आपल्याला काही प्रश्न विचारायचे आहे? हो, ते गहू काने बुडातून असा पिवळा पडला आहे. अच्छा अच्छा. पिवळा झाला. त्याला पहिले हे दिलं, म्हणजे युरिया पेकला, पाणी दिलं. नक्कीच आता तो पिवळा पडला आहे खालून. नक्कीच. हो. तर तुमच्या प्रश्नाचं निरसन करतायत राऊत साहेब, ऐका त्यांच्याकडनं. हा. कधीची नमस्कार सरजी. नमस्कार. कधीची लागवड आहे हो? आता ऑक्टोबर महिन्यातच लागवड आहे. हो का? शेवटली. हो ऑक्टोबर म्हणजे आता 2 महिने झाले जवळपास. हो. शेल पानचुईवर आपला खेडे विभागात शेल पानचुईवर म्हणते तसे तो आला. हो का? पाणी वगैरे बरोबर चालू आहे? हो, पाणी वगैरे चालू आहे. युरियाही दिला आहे. युरिया एक दिला? थैली. हो का? तर ते मग काय होऊ शकत, त्याला काय करा आता, आपलं पाणी झालेलं आहे ना? हो, पाणी झालेलं आहे आता. आणि काय अडचण काय येऊन राहिली? अडचण म्हणजे असं पिवळा पडत चालला खालून बुडातून. बुडातून? हो. तर त्याला काय करा, एक 19-19-19चा 100 ग्रॅम 10 लिटर पाण्यात फवारून एक डोस देऊन द्या. म्हणजे आणि त्याच्यासोबत काय करा, एक द्रव्य रूपातलं मायक्रोन्यूट्रिएंट येते. हो, मायक्रोन्यूट्रिएंट. हां, किंवा जे चांगल्या प्रतीचं मायक्रोन्यूट्रिएंट चिलेटेड घ्या. बरं. चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट 50 ग्रॅम हो. प्रति 10 लिटर पाण्यात मिक्स करून त्याचा एक फवारा घेऊन घ्या सध्या. बरं. बाकी काही असा रोग वगैरे नाही आहे ना त्याच्यावर? हा, रोग वगैरे नाही आहे ना? रोग रोग वगैरे नाही, पण तो पिवळा हां, पडत हो, चालला का नाही? हो. आता कसं झालंय, पाणी सध्या थंडीचं वातावरण आहे की नाही, हो. त्याच्यामुळे काय होते, अन्नद्रव्याची उचल सुद्धा कमी होते अशा वातावरणात. बरं. त्याच्यामुळे सुद्धा तो पिवळा पडू शकते. पण हो, आता 2-3 दिवस थंडी फार वाढली आता. हो, अचानक म्हणजे आता थोडं कमी झालं की तो होऊन जाईल व्यवस्थित. आणि पाण्याची सोय आहे ना तुमच्याकडे? हो, पाण्याची सोय आहे. हो, तर 10-15 दिवसाच्या अंतरानं आपल्या जमिनीचा हे पाहून, ओलावा पाहून बरं. पाणी चालू ठेवा. आणि खताचे डोस किती झाले आता? एक दिला. एकच झाला का? म्हणजे पहिला पेरणीच्या वेळेस दिला होता का? आता 2 पाणी दिल्यानंतर दिला होता. हो दिला का? युरिया. हां, चांगलं म्हणजे असं तडण दिली होती. ऊन दिलं होतं. 45 वगैरे दिवस झाले असेल ना त्याला? हो. आणि 45. युरिया देऊन किती दिवस झाले? आता युरिया देऊन झाले 20-22 दिवस. हो का? तर मग 45-50 दिवसांनी झाल्यानंतर पुन्हा एकरी अर्धा बॅग युरिया पाणी द्यायच्या आधी त्याला देऊन द्यायचा. हो. आणि पाण्याची भरपूर सोय असेल तर मग रेग्युलर पाणी चालू ठेवायचं त्याला, म्हणजे बरं, आपला जमिनीतील ओलावा पाहून. हो. हां, ठीक. ठीक आहे गुजरजी, झालं समाधान? हो, ठीक आहे. धन्यवाद. नक्कीच. फोन केल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो. आता आपण खरीप हंगाम आपला आटोपत आलेला आहे आणि रबीच्या सुद्धा आपण मध्यामध्ये पोहोचलेलो आहोत. आणि ज्यांच्या शेतामध्ये आता उन्हाळी पिकाची लागवड करायची आहे आणि ज्यांच्याकडे ओलीत उपलब्ध आहे त्यांच्यासाठी उन्हाळी तीळ ह्या चांगला पर्याय राहू शकतो उन्हाळी हंगामात लागवड करण्यासाठी. या तिळाचे उपयोग आपल्या सर्वांना माहीत आहे. भारतामध्ये सगळ्यात जास्त क्षेत्र आणि उत्पादन हे भारतामध्ये होते तिळाचं, आणि जगामध्ये पहिला उत्पादक देश म्हणून भारत हा गणला जातो. यवतमाळमध्ये सुद्धा विचार केला तर 2022मध्ये जवळपास 5,000 हेक्टर क्षेत्र एवढं तीळ पिकाखाली होतं. पण तिळाला भेटणारा भाव जेव्हापासून वाढत आहे, 9,000 ते 12,000पर्यंत प्रति क्विंटल भाव हा तिळा पिकाला प्राप्त होत आहे, तेव्हापासून शेतकऱ्यांचा कल, यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल या पिकाकडे वाढत आहे. आणि त्याच्यामुळे 2024-25पर्यंत आता जवळपास 13,000 हेक्टरवरच्या जवळपास लागवड यवतमाळ जिल्ह्यामध्ये तीळ पिकाखाली आलेली आहे. म्हणजे 2 वर्षामध्ये दुप्पटच्या वर वाढ या तीळ पिकामध्ये झालेली आहे, उन्हाळी तिळामध्ये.
तर उन्हाळी तिळाचं जेव्हा आपल्याला नियोजन करायचं आहे तर आता थंडी कमी झाल्यानंतर त्याची पेरणी आपल्याला करायची आहे. त्याकरता 15 जानेवारीनंतर 15 फेब्रुवारीपर्यंत आपण त्याची पेरणी करू शकतो. पण पेरणीपूर्वी सर्वांना माहीत आहे की उन्हाळी तिळाचं जे तिळाचं बी जे आहे ती बारीक असते. त्यामुळे या पिकासाठी आपल्याला चांगली मशागत करून जमीन भुसभुशीत करणे आवश्यक आहे. त्यामुळे वखराच्या 2 ते 3 पाळ्या देऊन जमीन चांगली भुसभुशीत करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याकडे जर शेणखत उपलब्ध असेल तर 10 ते 12 बैलगाड्या शेणखत हे आपल्या शेतामध्ये टाकायचं आणि ते चांगलं मिसळून घ्यायचं शेवटच्या वखराच्या पाळीसोबत. आणि अशी जी चांगली भुसभुशीत जमीन तयार झाली आहे त्याच्यामध्ये आपण काय करायचं आहे, पठार फिरून घ्यायची किंवा ट्रॅक्टरला मागे पोल बांधून तो फिरवून घ्यायचा आहे, ज्याला आपण पोलपंजीसुद्धा म्हणतो. तर अशी पोलपंजी तयार करून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपल्या जमिनीमध्ये पेरणी करायची. तर तीळ पिकामध्ये उन्हाळ्यात लागवडीसाठी विद्यापीठाच्या मुख्यत्वे 2 जाती उपलब्ध आहे, ज्याच्यामध्ये AKT 101 आणि PKV NT 11 या 2 जाती उपलब्ध आहे. महाबीजमार्फत त्या दुकानदारा किंवा कृषी केंद्रामध्ये उपलब्ध होतात. आणि आपल्याला काय करायचं आहे की खरीप हंगामापेक्षा आपल्यामध्ये इथे बियाण्याचं प्रमाण हे जास्त लागते. तर जवळपास 3 ते 4 किलो बियाणे प्रति हेक्टरी याप्रमाणे आपण काय करायचं आहे, वापरायचं आहे. आणि त्याचं जे पेरणी अंतर आहे तर पेरणी अंतर हे 30 सेंटीमीटर ठेवायचं आहे. तर पेरणी अंतर 30 सेंटीमीटर ठेवून आपण त्याची पेरणी करून घ्यायची आहे. आणि बियाणे बारीक असल्यामुळे त्याच्यामध्ये पेरणीच्या वेळेस वाळू, गाळलेलं शेणखत किंवा माती मिक्स करूनच त्याची पेरणी करायची, म्हणजे जे 2 झाडातील अंतर आपल्याला योग्य ठेवण्यास मदत होईल. त्यानंतर पेरणीपूर्वी एक आपल्याला महत्त्वाची काळजी अशी घ्यायची आहे की बीज प्रक्रिया केल्याशिवाय आपल्याला पेरणी करायची नाही आहे. तर त्याच्यासाठी थायरम किंवा कार्बनडेन्झिम 3 ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे आपल्याला त्याची बीज प्रक्रिया करून त्यानंतर आपल्याला त्याची पेरणी करायची आहे. आणि पेरणी झाल्यानंतर जर आपल्या इथे काही ठिकाणी उगवण झाली नसेल, कारण पेरणी करताना एक काळजी घ्यायची आहे की त्याचं बियाण्याचं खोली ही जास्त गेली नाही पाहिजे आणि बियाणं योग्य प्रकारे झाकलं गेलं पाहिजे. तर 3 ते 5 सेंटीमीटरपेक्षा जास्त खोल बियाणं गेलं नाही पाहिजे आणि त्याच्यानंतर पूर्ण बियाणं व्यवस्थित झाकलं गेलं पाहिजे, ही काळजी घ्यायची आहे. आणि नंतर उगवल्यानंतर 10 ते 15 दिवसानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यामध्ये विरळणी करायचं आहे. विरळणी करून आपण काय करणार आहे की 2 झाडामधील अंतर 10 सेंटीमीटरपर्यंत ठेवायचं आहे आपल्याला आणि 2 ओळीतील अंतर हे 30 सेंटीमीटर राहील. आणि जवळपास त्यांची झाडाची संख्या 2.25 ते 2.5 लाख हेक्टरी एवढी रोपांची संख्या राहिली पाहिजे, अशी काळजी घ्यायची आहे. आणि यानंतर आपल्याला काय करायचं की ओलिताचं नियोजन करायचं आहे. तर आवश्यकतेप्रमाणे आपल्या जमिनीच्या मगदुराप्रमाणे 10 ते 12 दिवस किंवा 15 दिवसाच्या अंतराने काय करायचं आहे, ओलित करायचं आहे. आणि ओलित करायच्या वेळेस आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे की जास्त पाणी साचून राहील असं ओलित करू नये. म्हणजे ओलितामुळे पाणी साचून नाही राहिलं पाहिजे. भला आपल्याला एखादी ओलिताची पाळी जास्त द्यावं लागली तरी चालेल, पण पाणी साचून राहील अशी परिस्थिती शेतामध्ये तयार होऊ द्यायची नाही आहे. अशा प्रकारे ओलित करायचं आहे. आणि या पिकाला आपल्याला जी रासायनिक खताची मात्रा आहे, तर रासायनिक खताची मात्रा याच्यासाठी 25-25 म्हणजे 25 किलो नत्र आणि 25 किलो स्फुरद आणि आवश्यकता असल्यास पालाश या प्रमाणात द्यायचा आहे. तर सुरुवातीला नत्र जो आहे तो अर्धा म्हणजे 12.5 किलो नत्र हा पेरणीच्या वेळेस द्यायचा आहे. आणि म्हणजे जवळपास आणि उरलेला जो नत्र आहे म्हणजे उरलेला 12.5 किलो हा काय करायचा आपल्याला पेरणीनंतर 30 दिवसांनी द्यायचा आहे. तर अशा प्रकारे याचं नियोजन करायचं आहे, कशाचं, खताचं. आणि या पिकामध्ये पीक फुलवाऱ्यावर असताना आणि बोंड्या धरण्याच्या कालावधीत जर आपण योग्य प्रकारे 2% DAPची फवारणी केली, ज्याच्यामध्ये आपण काय करायचं आहे की आपल्याला एरियामध्ये किंवा क्षेत्रामध्ये किती
पंप पाणी लागते त्याच्यानुसार काय करायचं, आवश्यक तेवढं DAP रात्री पाण्यामध्ये भिजवून ठेवायचं आणि लिटर पाण्यात 2% म्हणजे 200 ग्रॅम DAP आपल्याला भिजवून ठेवायचं आणि आपल्या एरियामध्ये किती लागते पाणी त्याच्यानुसार त्या 2% DAPची फुलोरावर असताना आणि बोंड्या धरण्याच्या वेळेस आपल्याला काय करायची आहे, फवारणी करायची आहे. त्याच्यामुळे आपल्या उत्पादनात चांगली वाढ होते. तर अशा प्रकारे आपण त्याचं नियोजन करायचं आहे. तण व्यवस्थापन हा महत्त्वाचा भाग आहे, कारण हे जे पीक आहे वाढीतला थोडं सुरुवातीला हळू वाढते. त्याच्यामुळे जवळपास 30 दिवसापर्यंत या पिकामध्ये तणाचं नियंत्रण करणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्याच्याकरिता 2 वेळा कमीत कमी कोळपणी डवरणी करून घ्यायची आणि तण स्वच्छ ठेवायचं, जेणेकरून काय होते की सुरुवातीच्या अवस्थेमध्ये वाढ हळू असल्यामुळे हे पीक जे आहे ते तणमुक्त राहते. आणि याचा सगळ्यात शेवटचा जो टप्पा असतो तो कापणी आणि मळणी. तर कापणी या पिकामध्ये उशीर होऊ देऊ नये. सगळ्यांनाच माहीत आहे की समजा कापणीस उशीर झाला तर काय होते की बोंड्या फुटतात आणि बोंड्या फुटल्यामुळे नुकसान होते. तर त्यावेळेस कापणीच्या वेळेस झाडाची पाने पिवळी झाली की लगेच काय करायचं, आपल्याला त्या झाडं कापून त्याच्या उभ्या रचून पेंड्या तयार करून उभ्या रचून ठेवाव्या. 3 ते 4 दिवस वाढल्यानंतर ताडपत्रीवर त्याला झोडपून त्याचे काठीच्या साहाय्याने ती झाडून घ्यावे आणि परत जर काही बोंड्या तडकला नसल्यास पुन्हा त्याच्या ताडपत्रीवर उभ्या ठेवून नंतर वाढल्यानंतर पुन्हा त्याला काठीच्या साहाय्याने काढून झाडून घ्यावे. अशा प्रकारे जर आपण त्याचं योग्य नियोजन केलं तर जवळपास या पिकापासून आपल्याला एकरी 4 क्विंटलपर्यंत उत्पादन भेटू शकते. आणि आता बाजारभाव पाहता हे एक फायद्याचं पीक शेतकऱ्यांना होऊ शकतं. तर आपण या उन्हाळी हंगामामध्ये जर आपल्याकडे पाण्याची उपलब्धता असेल तर उन्हाळ्यात हे पीक नक्कीच लागवड करावी असे मी आवाहन करतो. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आताच आपण फोन इन कार्यक्रम हलो कास्तकार ऐकलात आणि हा कार्यक्रमाचा भाग पहिला होता. विषय होता शेती. सहभागी तज्ज्ञ होते डॉक्टर संदीप कदम, प्रभारी अधिकारी कृषी संशोधन केंद्र यवतमाळ, तसेच प्राध्यापक रुपेश राऊत, सहाय्यक प्राध्यापक कृषी संशोधन केंद्र यवतमाळ. निवेदन होतं शिवानी वानखडे यांचं. सध्या रब्बीचं सीझन चालू आहे आणि या हंगामामध्ये भाजीपाला लागवड प्रामुख्याने शेतकरी बांधव करत असतात. तर याच भाजीपाला लागवडीची सुधारित पद्धतीने कशा प्रकारे लागवड नियोजन आणि व्यवस्थापन करायचं या संदर्भात आपल्याला माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत प्राध्यापक अंजली गहरवार. चला तर जाणून घेऊया या पिकांबद्दलची सुधारित लागवड पद्धती. नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो. सुधारित भाजीपाला पीक लागवड पद्धती या संदर्भात आपण आता जे रबीचं पीक आहे, शेतकऱ्यांनीच आता म्हणजे रबीमध्ये जास्त करून हिरवे पालेभाज्या घेत असतात. त्याच्यानंतर मिरची, टोमॅटो हे नेहमीचे पीक आहेत, कोबीवर्गीय पीक आहे. शेंगामध्ये पण गवार, चवळी हे पिकं घेत असतात. पण आता डिसेंबर ही वेळ सुरू आहे, म्हणजे आता 15 पंधरवडा ओसरलेला आहे जवळपास आणि दुसरा पंधरवडा सुरू होणार आहे. तरी आता जर आपल्याला कोणतं पीक घ्यायचं असेल तर त्या संदर्भात या महिन्यापासून आपण कांदा हे एक चांगलं पीक आहे, जे शेतकऱ्यांना पैसेही देऊन जातं आणि त्याची आपल्याला जर सुधारित पद्धतीने लागवड करायची असेल तर कांदा या पिकासाठी चोप टाकून आपण जी लागवड करतो, ज्याला आपण म्हणतो की रोपे तयार करायची आणि त्याच्यानंतर लागवड करायची, ही पद्धत सगळ्यात उत्तम आहे. बरेचसे शेतकरी कांद्याचे बियाणे फेकून पद्धतीने त्याची लागवड करतात. पण या पद्धतीने मग कुठेतरी कांदा दाटला जातो, कुठे विरळ पडतो. उत्पादनाचा खर्च कमी होतो, पण मग तो कांदा चांगल्या पद्धतीने पोसला जात नाही आणि त्याच्यामुळे मग साठवणुकीतही कांदा मग मार खातो. तर असं न करता जर आपण रोपे तयार करून जर कांद्याचं रोपे तयार केली आणि जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जर आपण त्याची लागवड केली तर ते कांद्याच्या उत्पादनासाठी चांगलं असते. ज्या शेतकऱ्यांच्या शेतावर सध्या रोपे तयार आहेत किंवा ज्यांनी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात बियाणं टाकलं असेल रोपांसाठी आणि त्यांची रोपे आता या दुसऱ्या 15 तयार होतील, अशा शेतकऱ्यांनी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये या रोपांची गादी वाफ्यावर किंवा सपाट वाफ्यावरमध्ये लागवड करायची. लागवड करताना सपाट वाफे तयार करून घ्यायचे आणि ज्यांच्याकडे ठिबक सिंचनाची सोय आहे अशा शेतकऱ्यांनी गादी वाफ्यावर लागवड केली किंवा सरी वरंब्यावर लागवड केली तर कांद्याचं पीक अजून आपल्याला चांगल्या पद्धतीने घेता येईल. सपाट वाफेत लागवड करताना 10 बाय 10 सेंटीमीटर अंतरावर किंवा 15 बाय 10 सेंटीमीटर अंतरावर आपण
म्हणजे एका ठिकाणी एक चोप लावून आपण या कांदा पिकाची लागवड करू शकतो. कांदा या पिकाची लागवड करताना एक महत्त्वाचं म्हणजे की ज्या वेळेला आपण लागवड करतो त्यावेळेला अन्नद्रव्याचं व्यवस्थापनसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. याच्यासाठी आपल्याला जवळपास 40 किलो नत्र आणि 20 ते 30 किलो स्फुरद प्रति एकरी आपल्याला या कांदा पिकासाठी लागेल. अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करताना पहिल्या मात्रेनंतर त्याच्या 1 महिन्यानंतर आपल्याला परत युरियाची मात्रा म्हणजेच नत्राची 40 किलोची मात्रा ही देणं आवश्यक आहे. अशा पद्धतीने आपण अन्नद्रव्याचं नियोजन करावं. आणि दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे की अन्नद्रव्यासोबतच आपल्याला पिकांमधलं तणांचं नियंत्रण करणं तेवढंच गरजेचं असते. तर कांदा हे थोडंसं व्यापारी तत्वावरचं पीक असल्याकारणाने सुरुवातीला आपण जेव्हा कांद्याची चोप लावतो त्याच्या जवळपास 20 ते 25 दिवसानंतर किंवा चोप लागवडीच्या लगेच आपण एक ऑक्झिफ्लोरोफेन म्हणून एक तणनाशक आहे जे आपण बाजारात वेगवेगळ्या नावाने उपलब्ध आहे. हे 8 ते 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यातून आपण त्याची एक फवारणी करू शकतो. त्याच्यानंतर परत आपण 20 ते 25 दिवसांनीसुद्धा त्याची एक दुसरी फवारणी करू शकतो. आणि या फवारणीसोबतच आपण 1 महिन्याला एक निंदन आणि दुसरं एक 60 किंवा 45 दिवसाला दुसरं निंदन म्हणजे रोप लागवडीनंतर 30 दिवसांनी आणि 45 दिवसांनी असे 2 जर निंदन केले तर आपण तणविरहित कांद्याचं चांगलं पीक आपण घेऊ शकतो. याशिवाय आपण पुढच्या जानेवारीपासून आपण थोडंसं थंडीचा कालावधी हे झाला कमी झाला तर आपण टरबूज आणि खरबूज या दोन्ही पिकाची सुद्धा आपण लागवड करू शकतो. तर या दोन्ही पिकाच्या लागवडीसाठी आपण शिफारशीत चांगल्या वाणांची शुगर बेबीसारखं जे टरबूजचं वाण आहे सायमाटो वगैरे या वाणांची आपण निवड करू शकतो किंवा बाजारात जे संकरित वाण उपलब्ध असतील त्याचीसुद्धा आपण निवड करू शकतो. बरेचसे शेतकरी या वाणांची म्हणजे प्रोट्रे आपण जे म्हणतो प्लास्टिक ट्रेमध्ये बियाणं लावून याची रोपवाटिका तयार करतात आणि हे रोपं मग आपण शेतामध्ये लावतो. तर टरबूज आणि खरबूजसाठी जर आपल्याला पिकांची लागवड करायची असेल तर आपण आत्तापासूनच आपल्या शेताची वाई करून घ्यायची आणि उंच गादी वाफे जे म्हणतो आपण रुंद गादी वाफे अशा पद्धतीने आपण हे गादी वाफे तयार केल्यानंतर त्याला आपण मल्चिंगची साथ जे म्हणतो म्हणजे प्लास्टिकच्या आच्छादनाने आपण ते पूर्णपणे झाकून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग 2 बाय 2 फूट अंतरावर आपण एका वाफ्यामध्ये जोडवाऊ पद्धतीने आपण या टरबूज किंवा खरबूजचे रोपं आपण लावू शकतो. तर अशा पद्धतीने आपण व्यापारी तत्वावरचं हे जे दुसरं पीक आहे टरबूज आणि खरबूज याचीसुद्धा आपण लागवड करू शकतो. तर शेतकरी बंधूंनो, आताच आपण रब्बी हंगामामध्ये भाजीपाला पिकांची लागवड कशा पद्धतीने करायची आणि व्यवस्थापन कुठलं करायचं या संदर्भात प्राध्यापक अंजली गहरवार यांच्याकडून माहिती ऐकलीत. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, पुन्हा भेटूयाच पुढील कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत मी सुमेध मुंगले घेतो आपली रजा. नमस्कार. माहितीचं वावर किसान वाणी.